आपल्याला माहित आहे की 2020 मध्ये म्हणजे 5 वर्षापूर्वी जे महाराष्ट्रामध्ये महिलांवर मुलींवर अत्याचार होतात त्याच्यासाठी एक शक्ती कायदा मी राज्याचा गृहमंत्री असताना राज्याच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये मंजूर करून घेतला होता आणि तो अंतिम मंजुरीसाठी आम्ही केंद्र शासनाकडे पाठविला होता. पण मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की IPC आणि CRPC च्या जी आता नवीन संहिता जी आली आहे BNS, त्याच्यामुळे 1 वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला पत्र पाठवून कळवलं की तुम्ही एक समिती गठीत करा. म्हणजे 2 जुलै 2024 ला केंद्र शासनाने राज्य शासनाला कळवलं की तुम्ही एक समिती गठीत करा आणि समिती गठीत करून हे जो नवीन आता IPC CRPC च्या जे BNS आलेलं आहे त्याच्या तरतुदीनुसार तुम्ही समिती गठीत करून त्यात अहवाल आमच्याकडे पाठवा जेणेकरून आम्हाला अंतिम मंजुरी देता येईल. पण अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की 1 वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला कळून सुद्धा समितीचं गठन झालं नव्हतं. आत्ताच नुकताच समितीचं गठन झालेलं आहे. 1 वर्ष केंद्र शासनाने सुद्धा समितीचं गठन झालं नाही. मोठ्या प्रमाणात जे महिलांवर आणि मुलींवर जे अत्याचार होतात त्यांना थांबवण्यासाठी हे शक्ती विधायक अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जर 1 वर्ष समिती गठीत करायला जर राज्य शासनाला लागत असेल तर शासनाची उदासीनता या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसते. कारण की हा जो शक्ती कायदा होता याची जर अंमलबजावणी आपण जर महाराष्ट्रात केली तर मोठ्या प्रमाणात ज्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण थांबवू शकतो. कारण की यामध्ये 16 वर्षाखाली जे मुलीवर जर सामूहिक बलात्कार झाला असेल त्याच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा आहे. म्हणजे फाशीची शिक्षा या शक्ती विधायकामध्ये प्रस्तावित केलेली आहे. त्याच्यामुळे एक वचक राहिला असता अशा पद्धतीचे ज्यांची मनोवृत्ती राहते त्या अशा आरोपींवर. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे बिल येण्यासाठी आता तरी राज्य शासनाने याच्या बाबतीत पुढाकार घेऊन लवकरात लवकर समितीचं गठन झालं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या मिटिंग झाल्या आणि त्यांचे जर अहवाल जर पुढे केंद्र शासनाला पाठवला तर त्या पद्धतीनं लवकरात लवकर केंद्र शासन त्यांना मंजुरी देऊ शकते. त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्या बाबतीत राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे आणि उदासीनता ज्या महिलांवर आणि मुलींवर जे अत्याचार होतात ती दूर केली पाहिजे. काही प्रश्न विचार असेल विचारू शकता आपण. हा खूप वाचलेला आहे आणि गाजलेला एक आंदोलन आहे जो दिल्लीमध्ये पण आंदोलन झालेलं आहे, बुद्ध गयाला पण आंदोलन झालेलं आहे. तो अजूनपर्यंत त्याचा निर्णय झालेला नाही आहे. त्याचे गवई साहेब आलेले आहे नागपुरामध्ये. या विषयात कुठलाच याच्यामध्ये चर्चा झालेली नाही, कुठेच आलेलं नाही. कसं आहे त्याच्यासाठी भंतेजी आहेत, अनेक भंतेजींनी त्याच्यासाठी आंदोलन केलं आहे आणि त्यांची जी मागणी आहे ती केंद्र शासनाकडे त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळे केंद्र शासनाने या सर्व भंतेजींना बोलून त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीचा निर्णय त्यांनी केला पाहिजे. हिंदी सक्तीच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी किंवा विद्यमान सरकारने असं स्पष्टीकरण दिलं की तो मुळात माशेलकर समितीच्या शिफारशीवरून उद्धवजी मुख्यमंत्री असताना तो निर्णय झालेला होता. त्रिभाषा सूत्र आणि हे तुम्ही त्या सरकारमध्ये मंत्री तर काय म्हणणार? असं आहे, अनेक कमिटीचे अहवाल येत असतात राज्य शासनाकडे आणि राज्य शासन ते स्वीकारतं. अहवाल आले की स्वीकारतं. पण त्याच्यावर काही कारवाई करायची की काय करायची की नाही करायची हा अधिकार राज्य शासनाचा आहे. अहवाल आल्यानंतर तो स्वीकारत पाहिजे असं नाही आहे. त्याच्या बाबतीत जर अलग मत असेल विरोधक त्याला जे काही आहेत त्याच्या बाबतीत जर त्या अहवालाला विरोध असेल तर त्या सर्व बाबीचा विचार करून राज्य शासनाने पाऊल उचलला पाहिजे. आता अहवाल राज्य शासनाकडे आला म्हणजे उद्धवजींनी केलं असं होत नाही. आलं असेल ना, अहवाल तर स्वीकार करावाच लागतं ना. पण या सरकारने GR काढला त्याचा आणि स्वतः आता GR काढल्याने स्वतःच त्यांनी आता माघार घेतली. GR काढायच्या पहिलेच त्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की आपण अशा पद्धतीची सक्ती आपण करू शकतो का. अनेक राज्यामध्ये गुजरातमध्ये सुद्धा हिंदीची सक्ती नाही आहे. मग
अशा पद्धतीनं कोणाच्या दबावाखाली हिंदीची सक्ती महाराष्ट्रात लागू करणं हे अयोग्य आहे. आणि चांगलं झालं की काल त्यांनी तो निर्णय मागे घेतला. सर हिंदी पता की असं आहे की 5 तारखेच्या मोर्चाची धडकी घेऊन, कारण की 5 तारखेचा मोर्चा हा भव्य नाही अतिभव्य निघणार होता. उद्धवजीची शिवसेना, राज ठाकरेची मनसे, आमचा पक्ष, काँग्रेस, बाकी सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता. आणि अतिभव्य 5 तारखेचा मोर्चा निघणार होता. त्याचा धसका घेऊन राज्य शासनाने हा GR रद्द केलेला आहे. पहिली गोष्ट, अशा पद्धतीचा GR आणण्याची काही आवश्यकता नव्हती. फार चर्चा त्याच्याबद्दल झाली आहे. सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. अनेक मान्यवर ज्यांना राज्य शासनाने पुरस्कार दिले त्यांनी आपले पुरस्कार वापस आम्ही करू अशा पद्धतीची सक्ती जर हिंदीच्या बाबतीत होत असेल तर, असा हिंदीला कोणाचा विरोध नाही. आपल्या विदर्भात, आपल्या नागपूरमध्ये तर मोठ्या प्रमाणात हिंदी बोलतात. हिंदीला विरोध नाही, पण हिंदीची प्राथमिक शाळेच्या शिक्षणामध्ये सक्ती नको याच्यासाठी विरोध होता. सर देशामध्ये एक हे जे आहे ते मुख्यमंत्रीही आहे राज्याचे, ते त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विभागाकडून तिला परिस्थिती कसं आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, तेच राज्याचे मुख्यमंत्री आहे. आणि हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि मुलींवर अत्याचाराचा अतिशय गंभीर आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, आता समिती गठीत झाली, आता तरी लवकरात लवकर कारवाई देतात. समिती गठीत झाली, 2 वर्ष समितीचा अहवाल यायला लावतील. असं होऊ नये. मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं एक हात आहे. आणि लवकरात लवकर जी DGPच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्यांचा लवकरात लवकर अहवाल केंद्र शासनाला गेला पाहिजे. सर त्यांनी शिवसेनेमध्ये आता प्रवेश केला. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः दुपट्टा घालून त्याचा न्यूज पण लागली आहे काही चॅनल्स वरती. आपली काय करते काय ना माथनकर युवराज मातंग ही माहिती घेऊन थोडीच तर दुसरी गोष्ट, आपण गृहमंत्री असताना काही जे अधिकारी होते ते काम नव्हते करत, त्यांची आपण बदली नागपूरच्या बाहेर केली होती. कोण? पण काही अधिकारी होते IPS अधिकारी. पण उदाहरणार्थ आता तुमची पत्रपरिषद स्वतः अटेंड केली होती त्यावेळेस. कोण अधिकारी नाव तर माहीत पडलं पाहिजे. पण हे शासन आल्यानंतर तेच अधिकारी परत नागपुरात आले. उदाहरणार्थ मला माहिती पडलं पाहिजे. 3-4 अधिकारी हा? 3-4 अधिकारी आहेत मोठे अधिकारी. ठीक आहे, अलग मला माहिती द्याल तर. पण त्या तुम्ही जे नाव पहिल्यांदा घेतलं मला त्याची माहिती नेहमी माहिती घेतो. सर हिंदी